विभूतिमत्व होतं. अत्यंतिक साधेपणा, प्रचंड विद्वत्ता, अलौकिक असं संतत्व, अत्यंतिक प्रेम, करुणा, असं सगळ्या सद्गुणांचं एक सगुण रूप म्हणजे कोण? तर प्रल्हाद महाराज. मला वाटतं साधारण 1942-43 सालचा प्रसंग आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोणारच्या जवळ लोणी नावाचं क्षेत्र आहे. तिथे पूज्य श्री सखाराम महाराजांची समाधी आहे. शके 1700 मध्ये म्हणजे इसवी सन 1778 न 1778 त्यांनी देह ठेवला. सद्गुरू रामानंद महाराज सुद्धा लोणीला सखाराम महाराजांच्या दर्शनाला जायचे. असा उल्लेख एका ठिकाणी मागे पुण्यातनं एक ज्ञानेश्वर नावाचं छोटं त्रैमासिक निघतं, त्याच्यामध्ये एक लेख आला होता. मला लेखकाचं नाव आठवत नाही, पण त्याच्यामध्ये असा उल्लेख आला की ब्रह्मचैतन्य महाराज गुरु शोधार्थ शेवटच्या टप्प्यामध्ये लोणी मार्गे गेले होते, तेव्हा त्यांना सखाराम महाराजांचं दर्शन झालं होतं असं त्यांनी लिहिलं. असो, म्हणजे मला एवढंच सांगायचं की सद्गुरू रामानंद महाराज पण तिथे दर्शनाला जायचे आणि ती परंपरा पूज्य श्री प्रल्हाद महाराज सुद्धा सखाराम महाराजांच्या पुण्यतिथीला खेरड्यावरून जात असत. इथून महाराज साखरखेड्याहून मला वाटतं द्वादशीच्या दिवशी वगैरे निघाले, भाऊंकडे मेहकरला गेले. तिथे थांबून दुसऱ्या दिवशी सकाळचं मानसपूजा, त्यांची अन्निक वगैरे सगळं आटपून महाराज बैलगाडीने मला वाटतं 9-10 मैल मेहकरवरून लोणी येत आहे. तिथून सकाळचं आटपून महाराज बैलगाडीने लोणीला जायला निघाले. आणि लोणीला निघाले तर पूज्य श्री महाराजांनी खरंच महाराजांच्या चरित्रामध्ये मागे मला वाटतं बहुतेक सुनील दादा चिंचोलकरांनी लिहिलेल्या चरित्रात एक वाक्य फार सुंदर होतं. ते मला फार भावलं की सज्जन चांगली माणसं जोडणं हा एक परमार्थच आहे असं त्यांनी एक वाक्य लिहिलेलं. माणसं जोडणं हा परमार्थ आहे आणि ते माणसं जमवण्यासाठी तुम्हाला खूप काही करावं लागतं, खूप सोसावं लागतं. तर महाराज निघाले आणि महाराजांची ती बैलगाडी चालवण्यासाठी आपल्या मेहकरचे कैलासवासी श्रीकृष्ण अंजनकर बालवयातच होते त्यावेळेला, ते बैलगाडी चालवायला महाराजांबरोबर होते. सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या काही आठवणी नावाचं पहिलं मला वाटतं बहुतेक दामले काकांनी पहिलं लिहिलं का अंजनकरांनी, मला थोडंसं कन्फ्यूज आहे, पण दुसरं चरित्र असावं. दुसरं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर विनायकराव मामा, सुनील चिंचोलकर आणि मग त्याच्यानंतर समग्र चरित्र आता 2 चरित्र संस्थांनी अधिकृतपणे एक ओवीबद्ध आणि गद्य आणि पद्य अशी दोन्ही केलेले. अर्थात नंदू मामांनी, विनायकराव मामांनी त्या सगळ्या आधीच्या याचा संदर्भ घेतलेला आहे आपल्या चरित्रांमध्ये. तर महाराज निघाले तर जाताना जी छोटी छोटी गावं होतं, वडव होतं, अशी अनेक गावं होती की जिथे महाराज येणार म्हणून गावामध्ये 20-25 लोक त्या वेशीवर उभे असायचे की महाराज आला, महाराज. असं करता करता महाराज दुपारचा नैवेद्य एका गावामध्ये झाला. तिथून महाराज निघाले, पुढे वडवला गेले, तिथे पुन्हा. आणि महाराजांचं गेलं की नाम घेत जा बरं, नामाशिवाय काही खरं नाही, आपल्याला नाम घेतलं पाहिजे. आपल्याला महाराजांनी नाम दिलंय, हा सगळा प्रपंच एकीकडे आणि नामाचं महात्म्य महाराज सांगायचे असतात. अरे नाम घेतल्याशिवाय कोणती गोष्ट करू नये बरं, प्रत्येक गोष्ट महाराजांना सांगून करावी. खरे मालक आपले महाराज आहेत बरं, असं ज्याला ज्या ज्या भाषेत समजून सांगता येईल. मला खरं कौशल्य वाटतं खरं. एवढा मोठा हा प्रस्थानत्रयीचा अध्ययन झालेला सद्पुरुष आपले महाराज
आणि आपल्यासारख्या अतिशय खेड्यातल्या की ज्यांना काही जाण नाही, वेदांताची नाही, उपनिषदाची नाही, परमार्थाची ओळख नाही, अशा माणसाला नामाचं महात्म्य, अशा माणसाला आचरणाचं महात्म्य सांगणं, त्याच्या भाषेत त्याला समजेल, हे केवढं मोठं कौशल्य होतं. आणि दुसरं म्हणजे ते परब्रह्म स्वरूप असल्यामुळे, ती परमात्म्याची वाणी असल्यामुळे, ज्याला गुणावर ते अमृत सिंचन केलं जायचं ना, ते त्याला प्राशन व्हायचंच. असं करत करत सायंकाळ बाहेर झाली आणि पुन्हा ते सोनूल्या नावाचं गाव का मामा, सोनूश्या, सोनूश्या नावाच्या गावाला पुन्हा महाराज आता म्हणाले की श्रीकृष्णाला म्हणले, अरे आता लवकर गाडी चालू, आपल्याला लवकर पोचायचं बरं का. तेवढ्यात ते दुसरं एक गाव लागलं, तिथे पुन्हा माणसं, पुन्हा तिथे अर्धा पाऊण तास महाराजांचा त्या सगळ्यांना बोलण्यात, रामकार्याच्या विषयी माहिती देण्यात असा गेला. आणि मग म्हणले, अरे श्रीकृष्णा आता आपल्याला लवकर पोचायला पाहिजे, आता फारच वेळ झाला. श्रीकृष्ण अंजनकर त्यावेळेला वयाने फार लहान होते, म्हणजे जवळपास मला असं वाटतं की त्यांचं कदाचित नातवाचं वगैरे असं अंतर असावं महाराजांचं श्रीकृष्ण अंजनकरांचं, नातू आणि आजोबा असल्यासारखं. आणि श्रीकृष्ण अंजनकरांना आम्ही बापू म्हणायचं, मेकरला मी बापूंना पाहिलंय. बापू फार हसून मस्त सगळे एक एक गोष्टी सांगायचे. मी लहान होतो 12 वर्षाचा तेव्हा बापूंकडून अनेक गोष्टी ऐकल्या. तर ते म्हणायचे, काय सांगा म्हणे, कळायचंच नाही मी कसा महाराजांशी बोलायचो. नव्हे मीच नव्हे तर अनेक माझ्या बरोबरचे असे होते की त्यांना कळायचं, तात्याच वाटायचे. मुख्य म्हणजे श्री महाराज हे श्री महाराज आहे हे कळण्यासाठी त्यांना श्री महाराज म्हटलं पाहिजे हेही कळत नव्हतं. आणि श्री महाराज म्हणत नसल्यामुळे ते महाराज आहे असं वाटायचा प्रश्नच नव्हता. तात्याच आपले तात्याच आहेत, बस आपले आजोबाच आहेत. आणि आजोबाशी ज्या सलगीने, ज्या हट्टाने आपण वागतो तसं आम्ही महाराजांशी वागायचो आणि बोलायचं म्हणाले. तर महाराज म्हणाले, अरे श्रीकृष्णा आता लवकर जावं लागतं बरं, आपल्याला वेळ झाला. तिथे प्रल्हाद महाराज आपली वाट पाहत असेल, कारण लोणीच्या संस्थांचे जे अधिपती होते त्यांचंही नाव प्रल्हाद महाराज. तर बापू सांगत होते, बापू म्हणाले, अरे मी इतका अज्ञानी म्हणाले, वेडाच म्हणाले. मी महाराजांना काय म्हणलं, बापू अंजनकर महाराजांना म्हणतात, तुम्हाला जर हे माहीत होतं तर मग इतक्या लोकांशी कशाला बोलत नसले सकाळपासून. तुम्ही जिथे गेले तिथे थांबता, जिथे गेले तिथे थांबता, तिथे नैवेद्य, तिथे हे, आणि इतक्या लोकांबरोबर तुम्ही सारखे बोलत असता, मग त्याच्यामुळे वेळ झाला. मग आता मी काय करू त्याला. लहान लेकरू, पण सद्गुरू माऊलीच असते. ती लेकरू कोणत्याही भावाने बोलले तरी एवढा मोठा हा परमात्मा स्वरूप असलेला महात्मा मात्र रागावला नाही. हो, रागावला नाही महाराज, रागवले नाही. काय बोलले पहा ते वाक्य तुम्ही अवश्य महाराजांच्या चरित्रात वाचा. नंदुबाबांनी ते एक एक वाक्य असे 4-5 वाक्य सुंदर असे लिहून ठेवले. महाराज काय म्हणाले त्या श्रीकृष्णाला, श्रीकृष्ण अंजनकरांना, बापू अंजनकराला, अरे बाळ काय सुंदर आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे सज्जन. महाराज म्हणले, अरे बाळा, रामकार्यासाठी लोक राजी ठेवावे लागतात. अंडरलाईन, रामकार्यासाठी आपल्याला हे लोक सगळे राजी ठेवावे लागतात. गुलाबजामुन, आजची उद्या परवा हापूसचा रस आहे, 7 कूलर आहेत. रामकार्यासाठी लोक राजी ठेवावे लागतात. त्यांना नामाचं, महाराजांचं, उपासनेचं, कलियुगातलं हे महत्व त्यांना कोण सांगणार नाही. आणि आपण जर नाही सांगितलं, आणि ही रामसेवा आपल्याला महाराजांनी दिली ना, सद्गुरू रामानंदांनी ही सेवा जर आपल्याला दिली तर आपण ही करायला नको का. आणि म्हणून वेळ झाला बरं बाळ, असं म्हणून आता म्हणजे सायंकाळ झालीच होती सज्जन. आणि त्या दिवशीचं जे जेवण होतं ते माझ्या माहितीप्रमाणे श्राद्धाचं जेवण होतं. आणि सूर्यास्तानंतर श्राद्धांना नसतं. आणि महाराज गेल्याशिवाय तिथले प्रल्हाद महाराज जेवणार नव्हते. तिथले सगळे ब्राह्मण वगैरे सगळे वाट पाहू लागले. आपले महाराज पोहोचेपर्यंत ते महाराज जेवणार नव्हते. आणि ते महाराज जेवल्यामुळे बाकी सगळे त्या लोणी ग्रामातले जे काही वेदोक्त अमके जमके जे काही ब्राह्मण बोलवले होते ते बसायला तयार नाही. त्यांना भुका लागून गेल्या. आणि त्यांना आपल्या महाराजांविषयी फार प्रेम निष्ठा असेल असं काही सांगता येत नव्हतं. तेवढ्यात पूज्य श्री प्रल्हाद महाराज श्रीकृष्णाला म्हणले, श्रीकृष्णा तू आता मागे बैस आणि माझ्या हातात कासरा दे. बैलगाडीचे कासरा पूज्य श्री महाराजांनी हातात घेतला
रुंजमुंजू झालेलं होतं. आणि आता या पानंद रस्त्याने जाणं खूप वेळ लागला असता. म्हणून महाराजांनी गाडी शेतामधून घेतली आणि त्या बैलांना काय म्हणाले, अरे आपल्याला फार वेळ झाला गड्या, आपल्याला लवकर पोहोचलं पाहिजे, तिथे महाराज वाट पाहतायत. असं त्या 2 बैलाला कासरा हातात घेऊन महाराजांनी सज्जनवर सांगितलं. घडलेली घटना आहे, यात बिलकुल असत्यता नाही. कारण ही ज्यांनी पाहिली त्या श्रीकृष्ण अंजनकरांनीही सांगितलेली गोष्ट आहे, लिखित स्वरूपात आहे आणि त्यांनी सांगितलेली सुद्धा आहे. ते म्हणाले, महाराजांनी त्या बैलांना हे वाक्य सांगितलं आणि बैल पानंदाचा रस्ता सोडून शेतातल्या रस्त्यातून शॉर्टकटनी, असं म्हणावं आपण, भरधाव वेगाने धावायला लागले. आपल्याला पुराणातली कथा माहिती आहे की नलराजा आणि नलराजाच्या नंतर मला वाटतं भगवान श्रीकृष्णाला अश्वविद्या येत होती. महाराज तर सर्व विद्यांचे परब्रह्म स्वरूपच होते. सगळ्या विद्या, सगळ्या कला त्यांच्या पायाशी लोळत होत्या. तेवढं सांगितल्यावर श्रीकृष्ण अंजनकर बापू म्हणाले, इतकी गाडी जोरात चालत होती म्हणले की मी महाराजांच्या पाठीला धरून असं गच्च डोळे लावून बसलो की आता काय होतं काय होतं काय होतं. आणि डोळे उघडून पाहिले तर सखाराम महाराजांच्या मंदिराचा कळस दिसत होता. महाराजांनी गाडीचा कासरा माझ्याकडे दिला. महाराज खाली उतरले, हातपाय धुतले, सखाराम महाराजांचं दर्शन घेतलं. सगळी मंडळी तिथे थांबलेली होती. महाराजांनी त्या अधिपती प्रल्हाद महाराजांशी त्यांनी नमस्कार केला. त्यांचं नमस्कार झाल्यावर महाराज त्यांना म्हणाले, हात जोडून म्हणाले, मला जरा वेळ झाला बरं यायला. खोळंबलेली, भुकेलेली बाकीची विद्वान मंडळी, थोडा कशाचा म्हणले, बराच वेळ झालाय तुम्हाला. महाराज म्हणले, हो बरं मला झाला. रागवले नाही महाराज, हो हो झाला बरं, मला वेळच झाला, आपल्या सगळ्यांना माझ्यामुळे थांबावं लागलं, बसू म्हणाले. आणि पंगत बसली. पंगत बसल्यानंतर सगळ्या ब्राह्मणांना, वाढणाऱ्यांना ते एक पहिली वाढ झाली. आणि जो जो वाढपी यायचा त्यातला कोणताच वाढपी त्या ब्राह्मणांना वाढायचाच नाही. ते म्हणायचे, अहो वाढा वाढा, त्यांना ऐकूच यायचं नाही. वाढणारे जे होते त्यांना ऐकूच येत नव्हतं, हे मागतायत. आणि त्यांनी लक्षही दिलं नाही का काय माहित नाही. प्रकार असा घडला की ते ब्राह्मणांना शेवटी उपाशी राहायची वेळ आली. पण तिथल्या मला वाटतं प्रल्हाद महाराजांच्या मातोश्री वत्सला काकी ज्या होत्या त्यांच्या लक्षात ते आलं. त्यांनी ब्राह्मणांना पोटभर जेवू घातलं. पण ब्राह्मणांच्या मात्र लक्षात आलं की समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांसारख्या सत्पुरुषाची आपण निंदा केल्यामुळे आज उपाशी मारायची वेळ आली होती. पण वत्सला मातेने त्यांना जेवू घातलं. महाराजांनी ती दयाच दाखवली असं आपण म्हणूया. आणि भोजन प्रसाद झाल्यावर ती सगळी मंडळी साष्टांग नमस्कार घालायला सखाराम महाराजांच्या नंतर प्रल्हाद महाराजांकडे आली. म्हणाली, आमच्याकडून चूक झाली, आम्हाला क्षमा करा. सज्जनो, यातला सांगण्याचा फक्त एकच मुद्दा आहे की रामकार्यासाठी महाराजांना काय काय करावं लागत होतं. लग्न, मुंजी, वास्तुशांती, काही महाग भाग आजही असे भेटतात की आमच्याकडे महाराज आमच्या वेळेला असे आलेले. महाराज हे सगळं फक्त तुम्हाला खेरड्याचं प्रेम लागावं, तुम्हाला रामानंद महाराजांचं प्रेम लागावं, तुम्हाला रामानंद महाराजांच्या उपासनेचं प्रेम लागावं. आणि हे का लागावं तर तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलात, तर तुम्हाला भगवंताची अखंड समाधानाची प्राप्ती होण्यासाठी देहात असतानाही तो महात्मा झिजला. आणि आज 46-47 वर्ष होत आहेत तुमच्या माझ्यासाठी जिजीमाय आणि महाराज काय काय करतात. तरीही आपण वेगवेगळी संयुक्तिक कारण सांगून साखर खेरड्याला 13 दिवसात येत नाहीत. आणि घरी बसून आपण काय करतो मला समजत नाही. माझं नाही जमलं, आपल्या घरच्यांना पाठवा. आपल्या घरात 5 माणसं आहेत तर 3 माणसं तर जपाला यायला हरकत नाही. दोघांना खूप काम आहे असं समजूया. बरं, तुम्ही आजारी पडल्यावर, लूज मोशन सुरू झाल्यावर कोणतं ऑफिस होतं मला सांगा बरं तुम्ही. असो, हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण एकच नम्रतेने प्रार्थना करतो की आपल्याला पुढल्या वर्षी सुद्धा 13 दिवसांसाठी सहकुटुंब, सहपरिवार, आप्तजनांसह, आप्तजन ज्यांचं आपण हित चिंततो, ज्यांच्यावर आपलं खरोखर प्रेम आहे ना, त्या सगळ्यांना नम्रतेने, नाही ते